तर एक अतिशय दुर्दैवी अशी घटना, विमान अपघाताची मोठी दुर्घटना घडलेली आहे। अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत। विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर खरं तर विमान हे वरच्या दिशेने जायला हवं होतं, पण विमान हळूहळू खाली येतंय, जसं काही ते लँड होतंय असं वाटत होतं आणि त्यामुळे या परिसरात इतर रहिवासी भाग होता हा सगळा आणि लगेच हे विमान असं वाटतं, म्हणजे साधारणपणे हे चित्र कधी दिसतं, लँड होत असेल तर हे चित्र असं दिसतं, पण हे टेक ऑफ केल्याच्या नंतर वर न जाता ते खाली आलं आणि मग या रहिवासी भागात, मी थोडं बाजूला होतो, रहिवासी भागावरती ते कोसळलं आणि त्यानंतर एक प्रचंड मोठा स्फोट झाला। कारण लंडन पर्यंत विमान जाणार, मग त्याच्यामध्ये फ्यूल टँक जे होते, इंधन जे होतं ते पूर्ण टाक्या त्याच्या भरलेल्या होत्या, त्यामुळे प्रचंड मोठा स्फोट झाला आणि जिथं ते कोसळलं तो रहिवासी भाग होता, त्या इमारतीवर सुद्धा त्याचा परिणाम झाला। आपल्याली सवारी जोखमी થઈ ગઈ। तर मॅपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन की कसं हे विमान कोसळलेलं आहे, ही जागा नेमकी किती दूर आहे, किती अंतर हे कापलं गेलेलं होतं विमानाने टेक ऑफच्या नंतर। जवळपास जे सांगितलं जातंय त्यानुसार केवळ 15 किलोमीटरचं हे अंतर जे आहे ते त्यानं कापलेलं होतं, पण टेक ऑफ केल्यानंतर ज्या प्रकारे त्याची दिशा ही वरच्या दिशेने असायला पाहिजे होती, ते पहिल्यांदा फ्लॅट झालं, फ्लॅट झाल्याच्या नंतर ते खाली येत गेलं आणि त्यामुळे कदाचित प्रयत्न निश्चितपणे पायलटनं केला असेल की त्याला वर खेचण्याचा, पण ते होऊ शकलेलं नाहीये आणि 15 किलोमीटरवरच ते मग एका रहिवासी भागामध्ये जाऊन कोसळलेलं आहे। जी माहिती आपल्यापर्यंत आता पोहोचते त्यानुसार यात 50 पेक्षा जास्त लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय। हे विमान जे आहे ते एअर इंडियाचं बोईंग 7878 ड्रीम लाइनर हे विमान आहे। फ्लाइट AI-171 अशी ती फ्लाइट होती। दुपारी बरोबर 1:38 मेघानीनगर परिसरामध्ये विमानतळापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावरती हे विमान कोसळलं। विमानानं उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच ते रनवे जवळच्या विमानतळाच्या भिंतीला धडकलं, त्यानंतर जमिनीवर ते कोसळलं आणि आग लागल्याची माहिती समोर येते। प्रचंड मोठ्या आगीचे लोळ सुद्धा उठले स्फोटाच्या नंतर, कारण जी माहिती मिळते त्यानुसार टेक ऑफच्या वेळी पूर्णपणे इंधन भरलेलं होतं, टाक्या भरलेल्या होत्या, त्यामुळे हा स्फोट प्रचंड भीषण होता। आपल्याली सवारी जोखमी થઈ ગઈ। तर एअर इंडियाचं हे विमान कोसळल्याच्या नंतर अतिशय विदारक अशी ही परिस्थिती तिथं निर्माण झाली। आगीच्या ज्वाळा तर होत्याच, पण संपूर्ण परिसरात सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालं, कारण एक मोठा स्फोट झाला। कल्पना करा की इतक्या प्रचंड मोठ्या फ्लाइटचे जेव्हा ये सभी स्टाफ सभी यहाँ काम में लगे हुए हैं, प्लीज़ हमसे सहयोग करिए और थोड़ी सी हमारे लिए जगह बना के रखिए ताकि हम एम्बुलेंस को ग्रीन कॉरिडोर बना के हॉस्पिटल तक पहुंचा सकें। थैंक यू। अभी आइडेंटिफाई नहीं हुआ, जब होगा तब बताया जाएगा। तर या विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिथून वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सगळ्या यंत्रणा तिथं कामाला लागलेल्या आहेत, अनेक सुरक्षा यंत्रणा तिथं पोहोचलेल्या आहेत। तर ही दृश्य अतिशय विदारक अशी ही दृश्य विमान कोसळल्याच्या नंतर परिसरात त्या रहिवासी भागातली हे दृश्य आपण बघतोय, ही दृश्य विचलित करू शकतात, इतकी भयानक ही दृश्य आहेत आणि इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला असावा आणि त्यामुळे ही विमान कोसळलं असावा अशा प्रकारचा अंदाज आहे। पण आता तिथून एक लोकांना काढलं जातंय। खूप कमी शक्यता आहे की लोकांना प्राण वाचवण्यासाठी संधी मिळालेली असू शकेल, पण या सगळ्यांना जखमींना सुद्धा तिथून बाहेर हॉस्टल है, इंसिडेंट बनने के विदिन 2-3 मिनट्स में पुलिस, बाकी सभी बॉडियाँ, सिविल एडमिनिस्ट्रेशन, कॉरपोरेशन वगैरह सभी लोग आ गए थे। फायर फाइटर वगैरह स्थल पे हाजिर है, लोगों को बचाने की और रेस्क्यू करने की कार्रवाई जारी है। ऑलमोस्ट 70 से 80% एरिया हमने क्लीन कर लिया, बाकी आने समय में हम लोग क्लियर कर लेंगे। मैं सभी मीडिया के मित्रों से रिक्वेस्ट करता हूं, सभी हमसे सहयोग करें, जितनी पुलिस, उसके अलावा जितनी भी एजेंसी, आर्मी, BSF, CISF, कॉरपोरेशन, कलेक्टर ऑफिस के सभी स्टाफ सभी यहाँ काम में लगे हुए हैं।
प्लीज़ हमसे सहयोग करिए और थोड़ी सी हमारे लिए जगह बना के रखिए ताकि हम एम्बुलेंस को ग्रीन कॉरिडोर बना के हॉस्पिटल तक पहुंचा सके। थैंक यू। तर ग्रीन कॉरिडॉर केला जातोय आणि या ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून रुग्णांना जे जखमी आहेत त्यांना तिथपर्यंत हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता। मी तुम्हाला मॅजिक वॉलच्या माध्यमातून ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवतो, मॅपच्या माध्यमातून दाखवतो की हा अपघात कसा नेमका घडलेला आहे। हे ते सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे। या एअरपोर्टवरून उड्डाण केलं विमानानं हे या दिशेनं आणि त्यानंतर इथून जवळपास एक 15 किलोमीटर हे अंतर आहे, ज्याला मेघानी नगर हा परिसर आहे। बघा हे एअरपोर्ट आहे, हा रनवेवरून हे उड्डाण करून इकडे जायला पाहिजे होतं, पण ते खाली खाली येत गेलं आणि या मेघानी नगर परिसरामध्ये हे विमान इथं कोसळलेलं आहे। हा संपूर्ण जर परिसर आपण बघितला तर रहिवासी परिसर आहे। मग कृष्णा आर्मी जनरल स्टोअर्स तिथं आहे, मिलिटरी हॉस्पिटल तिथं जवळच आहे। त्यानंतर हा पूर्ण परिसर जो आहे तो रहिवासी इमारतींनी भरलेला आहे। हॉस्पिटल स्टाफची क्वार्टर्स सुद्धा इथं आहेत, बघा आपल्याला मॅपमध्ये ते दाखवलं जात आहे। आणि या मेघानी नगर म्हणजे हे एअरपोर्ट आणि हे मेघानी नगर हे 15 किलोमीटरचं अंतर आहे आणि टेक ऑफ केल्याच्या नंतर अवघ्या काही किती 15 किलोमीटर अंतर करण्यासाठी किती वेळ लागणार आहे विमानाला? काही एखाद मिनिटाच्या दरम्यान सुद्धा ते कदाचित कोसळलेलं असेल आणि हे टेक ऑफ केल्याच्या नंतर विमान हे वर जायला हवं होतं, पण ते लँडिंगला जसं खाली खाली येतं तसं ते खाली येत गेलं आणि मग ते एका इमारतीवर दृश्य पण दाखवतोय आणि दुसऱ्या बाजूला मॅपच्या माध्यमातून ते अंतर सुद्धा दाखवतोय। हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे अहमदाबादचं। या इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून ते हे जे मेघानी नगर आहे हे केवळ 15 किलोमीटर अंतर आहे आणि कदाचित एअरपोर्टचा सुद्धा परिसर इथपर्यंत आहे, म्हणजे जस्ट एअरपोर्ट क्रॉस केल्याच्या नंतरच हा अपघात झालेला आहे। त्यामुळे आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती कमी वेळामध्ये हा अपघात घडलेला आहे आणि संधी सुद्धा कदाचित मिळालेली नसेल। आता यातनं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की टेक ऑफच्या आधी सगळी तांत्रिक जी चेकअप करायला हवं होतं ते चेकअप झालेलं होतं का, काय नेमकी अडचण आली, हा तपासाचा भाग आहे। चूक तांत्रिक आहे की पायलटची चूक आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती तपासाच्या नंतर आपल्याला मिळू शकणार आहे। पण आज संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ही घटना म्हणावी लागेल। गेल्या काही दिवसातली सगळ्यात मोठी प्रवासी विमानाची झालेली ही दुर्घटना आहे। या अपघातामध्ये आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। हे दृश्य खरं तर विचलित करणारी आहे। जेव्हापासून आपल्यापर्यंत या दुर्घटनेच्या बद्दलचा एक व्हिडिओ येतोय, लोकांनी तिथं हे केलेल्या मदतीला सुद्धा काही जण पोहोचतायत, पण आत्ताच तिथल्या एजन्सीजनी सांगितलं, पोलिसांनी सांगितलं, स्थानिक पोलिसांनी माध्यमांसहित सगळ्यांना तिथल्या स्थानिकांना सुद्धा सांगितलंय की आम्हाला जखमींना तातडीनं ग्रीन कॉरिडॉर करून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायचं। एक जीव वाचवण्यासाठी सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत।